आता आजचा रंग आहे हिरवा. हिरवा रंग म्हणजे आपल्या निसर्गाचा रंग, सृजनशीलतेचा, भरभराटीचा, समृद्धीचा आणि संपन्नतेचा रंग. तर या हिरव्या रंगाकडनं आपल्या निसर्गाकडनं इतकं काही शिकण्यासारखं आहे. पण त्यातली एक बेसिक गोष्ट जरी आपण शिकली ना, तरी आपलं आयुष्य अगदी आनंदी आणि परिपूर्ण होईल. निसर्ग सगळ्यांना अगदी भरभरून देतो. म्हणजे हा श्रीमंत, हा गरीब असा भेदभाव अजिबात नाही. सगळ्यांवर एक समान प्रेम. बरं, त्याच्या बदल्यात अपेक्षा काहीही नाही. त्यामुळे आपण सुद्धा सगळ्यांवर एकसारखं प्रेम करायला शिकूया. तसंच बरेचदा आपण काही गोष्टी करतो आणि आपलं कसं असतं, बघा मी एवढं केलं तरी ह्यांना त्याचं काही नाहीये. आपण खूप अपेक्षा ठेवतो. तुम्ही माणूस म्हणून तुमची जी काही कर्तव्य आहेत ती छान पार पाडा. तुम्ही तुमचं कर्म चांगलं करताय ना, बस. तुमच्या त्या चांगल्या कर्मामध्येच तुमचं फळ आहे. त्याच्यामुळे ह्या व्यक्तीने माझ्यासाठी काहीच केलं नाही, मी एवढं केलं, अशी अपेक्षा ठेवू नका. चांगली कर्म करत राहा. त्याचं फळ तुम्हाला कधी ना कधीतरी निश्चितच मिळणार आहे. त्याच्यामुळे अपेक्षा न ठेवता उत्तम कार्य करत राहा. माझा एक मित्र आहे, खेड्यात राहतो तो. परिस्थितीमुळे त्याला काही शिकता आलं नाही. पण दुसऱ्यांच्या शेतात अपार कष्ट करून नंतर थोडा स्थिरस्थावर झाला. मग स्वतःची शेती घेतली आणि त्याच्यामध्ये इतके कष्ट केले की आता तो एक नावाजलेला शेतकरी झालाय. तर त्याच्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण त्याने आम्हाला दिलं होतं. त्यामुळे आदल्या दिवशी हळदीच्या कार्यक्रमाला सुद्धा आम्ही गेलो होतो. आणि घरातलंच असल्यामुळे अगदी घरात जाऊन आम्ही खाण्यापिण्याचा आनंद घेत होतो. एवढ्यात काय झालं, त्यांच्याच नात्यातले कोणतरी 2-3 बायका आतमध्ये आल्या आणि टोपली वगैरे उघडून बघायला लागल्या आणि म्हणाल्या, अरे हे संपलं, आता काय सगळे उपाशी. पुढे तो धावत धावत आला आणि म्हणाला, संपलं नाही, सगळं आहे, हे बघा इकडे ठेवलंय. आणि तो शांतपणे म्हणाला, असं बोलायचं नाही, आपल्याकडे शुभकार्य आहे ना, कधीच असं नाही बोलायचं. सगळं छान भरपूर दिलंय देवानी, भरपूर आहे असंच बोलायचं आणि नेहमी कृतज्ञ राहायचं. मंडळी, मी थक्क होऊन माझ्या मित्राकडे बघायला लागले. म्हणजे आपण हजारो पुस्तकं वाचतो, सकारात्मक कसं राहायचं, सकारात्मक विचार कसा करायचा, सकारात्मक कसं बोलायचं, तरी आपल्या डोक्यात प्रकाश पडत नाही. पण हा माझा मित्र बघा, त्याच्या जगण्यातनं, त्याच्या वागण्यातनं सकारात्मकता काय असते हे त्यांनी दाखवून दिलं. आता तुम्ही म्हणाल संपलं तर संपलं, बोलायचं नाही का? तसं नाही. ते जर मनात भाव ठेवून त्याप्रमाणे आपण वागलो ना, तर ही भरभराट, ही समृद्धता आपल्या आयुष्यात नक्कीच येते.